अमेरिका आणि इस्रायलनं इराण विरोधात केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतरही अमेरिका इस्रायलचं इराण विरोधातलं युद्ध अद्यापही जारी आहे. गेल्या 36 तासात अमेरिका आणि त्यांच्या सहकारी देशांनी ऑपरेशन एपिक फ्युरी राबवल्याची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माहिती दिली. हे युद्ध म्हणजे जगातील सर्वात मोठी, सर्वाधिक गुंतागुंतीची आणि सर्वात भयंकर लष्करी मोहिमेपैकी एक आहे. वॉशिंग्टनची उद्दिष्ट पूर्ण झाल्याशिवाय ही मोहीम थांबवणार नसल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलं. हे युद्ध अनेक आठवडे चालण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. या लढाईत 3 अमेरिकी सैनिक मारले गेले असून हा आकडा वाढेल अशी शक्यता असली तरी याचा प्रतिशोध घेतला जाईल असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. पुढील अनेक आठवडे ऑपरेशन एपिक फ्युरी राबवलं जाईल असंही अमेरिकेकडून सांगण्यात आलं आहे. लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये इस्रायलनं अनेक हल्ले केले आहेत. आज सकाळी लेबनॉनमधला हिजबुल्ला या दहशतवादी गटानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आले. गेल्या 1 वर्षापेक्षा जास्त काळानंतर हिजबुल्लानं इस्रायलवरील हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ आहे. इराणनं आज कुवेतमध्ये केलेल्या हल्ल्यानंतर कुवेतमधील अमेरिकन दूतावासाचं मोठं नुकसान झालं. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं तिथल्या अमेरिकन नागरिकांना सुरक्षित आश्रय घेण्याचा आणि घरातच राहण्याच्या सूचना केल्या आहेत. ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीच्या नेत्यांनी इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना अविवेकी आणि असंतुलित म्हणत त्याचा निषेध केला आहे. दरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर यांनी इराणी क्षेपणास्त्र साईटवर बचावात्मक हल्ल्यासाठी ब्रिटिश लष्करी तळांचा वापर करण्याच्या अमेरिकेच्या विनंतीला मान्यता दिली. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलनं सार्वजनिक सभांना मनाई केली आहे. शाळा आणि कार्यालयं बंद केली आहेत. अनेक रुग्णालयांनी आपले विभाग भूमिगत सुविधांमध्ये स्थलांतरित केले आहेत. दरम्यान अमेरिकेसोबत अणु कार्यक्रमाबाबतची चर्चा पुन्हा सुरू करण्याची इराणची तयारी असल्याचं अमेरिकी प्रसारमाध्यमांनी दिलेलं वृत्त इराणचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष अली लारिजानी यांनी फेटाळलं आहे. आम्ही अमेरिकेसोबत वाटाघाटी करणार नाही अशी पोस्ट त्यांनी एक्सवर केली आहे. ओमानी मध्यस्थांच्या माध्यमातून इराणनं नव्यानं चर्चेची तयारी दर्शवली आहे असं वृत्त अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट जर्नलनं दिलं होतं. पश्चिम आशियातल्या तणावाच्या